लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। आचारसंहितेबाबत नोव्हेंबरचा हप्ता अडकून राहू नये म्हणून ऑक्टोबरमध्येच दिला होता, शिंदेंची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून प्रचाराचा नारळ फोडणार। उद्या अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेची पहिली जाहीर सभा। मुर्जी पटेल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची पहिली सभा। एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मनसेची पहिली सभा। 4 तारखेला संध्याकाळी राज ठाकरे ठाण्यात सभा घेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। 6 नोव्हेंबरला जतमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रचार सभा। गोपीचंद पडळकरांच्या मतदारसंघात फडणवीसांची पहिली प्रचार सभा। पंतप्रधान मोदींची विदर्भातली पहिली प्रचार सभा अकोल्यात। 9 नोव्हेंबरला अकोला आणि चिमूरमध्ये सभेचं आयोजन। नागपुरात संविधान सभेचं आयोजन। ओबीसी युवा मंचाकडून 6 नोव्हेंबरला सभेचं आयोजन। संविधान सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी राहणार उपस्थित। देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील नाराजांच्या मनधरणीचा प्रयत्न। संजय काकडे सनी निमण यांच्या घरी जाऊन घेतली भेट। कसब्यातून उमेदवारी न मिळाल्यानं संजय काकडे नाराज होते, तर शिवाजीनगरमधून सनी निमण उमेदवारीसाठी इच्छुक होते। विधानसभेसाठी तिकीट न देऊ शकलेल्या इच्छुक उमेदवारांना शरद पवारांचं पत्र। पक्षाशी प्रामाणिक राहिल्यानं शरद पवारांनी मानले आभार। गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ। फोर्समनचे 12 जवान फडणवीसांच्या सुरक्षेसाठी तैनात। राज्य गृह खात्यातील वरिष्ठ सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावरून राऊतांची टोलेबाजी। फडणवीसांना कोणाची भीती वाटते? फडणवीसांवर युक्रेन इस्रायल हल्ला करणार आहे का? संजय राऊतांचा टोला। देवेंद्र फडणवीस नवीन युगाचे अभिमन्यू नाहीत, तर गोरगरीब महिलांवर, मुलांवर, वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारे जनरल डायर। रोहित पवारांची फडणवीसांवर टीका। महाराष्ट्राची गेल्या दशकभरात आर्थिक आघाडीवर घसरण। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष। गेल्या दशकभरात जीडीपीत वाढ नाही। अर्थतज्ञ संजीव सन्याल आणि आकांक्षा अरोरा यांच्या अभ्यासातील निष्कर्ष। जीडीपी अहवालावरून रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांवर निशाणा। ग्राफ रिडिंगमध्ये कदाचित गल्लत झाली। गुजरातच्या प्रेमाच्या चष्म्यामुळे ही गल्लत झालेली असावी, रोहित पवारांचा टोला। देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचा जीडीपी मवियाच्या काळात 13%वर, ज्या गुजरातचा तुम्ही उल्लेख करता तो आजही 8%वर। महाराष्ट्र त्यापेक्षा कितीतरी पुढे आणि पुढेच राहील। रोहित पवारांनी केलेल्या टीकेवर आशिष शेलारांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांकडून आगळी वेगळी भेट। घाटकोपर पश्चिममधील शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख असलेली पाटी दिली भेट। मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले। उद्धव ठाकरे मोहमायेत अडकले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। कोण स्वार्थासाठी, कोण भ्रष्टाचारासाठी सत्तेत गेलं हे जनतेला माहिती। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देण्यापेक्षा जनताच अवलोकन करेल, नाना पटोलेंचा निशाणा। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे ब्लॅकमेलर। सिंचन घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा घणाघात। सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम। माहीममधून उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आणि जिंकूनही येणार। सदा सरवणकरांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। माहीममधून उमेदवार मागे न घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती होऊ द्या असं राज म्हणाले होते, मात्र नंतर चर्चा न करता त्यांनी उमेदवार दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मलिकांबाबत आधी जी भूमिका होती तीच आताही आहे। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भाजप शिवसेनेनं विरोध करूनही अजित पवारांकडून मलिकांना उमेदवारी दिल्यानं नाराजी। नवाब मलिक आमचे सहकारी, त्यांनी गुन्हा केला असं कोर्टात सिद्ध झालेलं नाही। शिवसेना आणि भाजपला मलिकांना मदत करायची नसेल तर ती त्यांची इच्छा। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सावध भूमिका। राज्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही।
6 नोव्हेंबरला कोल्हापूरमधून महायुती प्रचाराचा नारळ फोडणार. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ होणार. सुनील तटकरे यांची माहिती. शायना एनसींबाबत केलेल्या वक्तव्यावरून अरविंद सावंतांकडून दिलगिरी व्यक्त. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. कोणत्याही भगिनीचा अवमान केला नाही. सावंतांकडून सारवासारव. अरविंद सावंतांसोबत जेव्हा प्रचार केला त्यावेळेस लाडकी बहीण आणि आता इम्पोर्टेड माल. जिथे 20 वर्ष काम केलं तिथे बाहेरची म्हणतात, तर जे वांद्र्यात राहून वरळीतून लढतायत त्यावर बोला. शायना एनसींचं सावंतांना खडे बोल. महिलेविषयी टिप्पणी होत असताना प्रियंका चतुर्वेदी, सुप्रिया सुळे कुठे आहेत? उद्धव ठाकरे का गप्प बसले? अरविंद सावंतांच्या वक्तव्यावरून शायना एनसी यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा. अरविंद सावंतांचं वक्तव्य हे व्यक्तिगत हल्ला होता असं वाटत नाही. बोलताना काळजी घेतली पाहिजे. शरद पवारांचा सल्ला. अरविंद सावंत महिला उमेदवारांचं चारित्र्य हरण करायला लागलेत. इम्पोर्टेड माल ही भाषा फक्त उद्धव ठाकरेंची सेना वापरू शकते. उद्धव ठाकरेंना माफी मागावी लागणार. अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. गोपाळ शेट्टींनी घेतली फडणवीसांची भेट. बोरिवलीतून माघार न घेण्यावर गोपाळ शेट्टी ठाम. माझ्या हृदयात कमळ आहे. पक्षहितासाठी काम करतोय. पक्ष सोडणार नाही. गोपाळ शेट्टींची भूमिका. गोपाळ शेट्टी यांनी पक्षाची शिस्त नेहमी पाळली. त्यांची कितीही नाराजी असली तरी त्यांनी पक्षाचाच विचार करावा. देवेंद्र फडणवीसांची गोपाळ शेट्टींना विनंती. शिवसेनेचे सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ. निवडणुकीसाठीच्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची माहिती लपवल्याचा सत्तार यांच्यावर आरोप. निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश. महायुतीत अब्दुल सत्तार रावसाहेब दानवेंमध्ये वाद. रावसाहेब दानवेंकडून अब्दुल सत्तारांना औरंगजेबाची उपमा. तर महायुती धर्म न पाळल्यास दानवेंचा मुलगा आणि मुलीविरोधात फटाके फोडणार. अब्दुल सत्तारांचा इशारा. आपली तुलना छत्रपती शिवरायांशी करताना रावसाहेब दानवेंनी एकदा आरशात पाहावं. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा टोला. तर दानवेंनी महाराष्ट्राची माफी मागावी. दानवेंची मागणी. बुलढाण्यात शिवसेना उमेदवार संजय गायकवाडांविरोधात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे अपक्ष म्हणून मैदानात. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी हालचाली. मुख्यमंत्र्यांनी विजयराज शिंदेंना भेटायला बोलावल्याची माहिती. निवडणूक काळात महाविकास आघाडीकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न. संजय शिरसाट यांचा आरोप. महायुती निवडून येऊ नये म्हणून दंगल घडवणार असल्याची माहिती मिळाल्याचा शिरसाट यांचा दावा. वंचितचे आमदार निवडून आले तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येईल. आयसीयूतून प्रकाश आंबेडकरांचा संदेश. तर आयसीयूमध्ये आराम करा. लोकांमध्ये भ्रम निर्माण करू नका. संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना खोचक सल्ला. संजय राऊत हे ठाकरे गटाचा भोंगा. वंचितचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची राऊतांवर टीका. राऊतांनी आपला पक्ष सांभाळावा. प्रकाश आंबेडकरांबाबत चुकीचं वक्तव्य केलं तर रस्त्यावर उतरण्याचाही विश्वकर्मा यांचा इशारा. कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात. शासनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हे जनतेच्या मनात स्पष्ट आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं मधुरिमा राधेंच्या प्रचारावेळी वक्तव्य. अंतरवाली सराटीत दलित आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांची बैठक. जागांबाबत चर्चा झाली. उद्या पुन्हा होणार. जरांगे यांची माहिती. अंतरवाली सराटीत जाऊन मंगळवेढाचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंतांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. पाडव्याच्या दिवशी जरांगे यांची भेट घेऊन सावंतांनी भूमिका मांडली. शेतकरी नेते राजू शेट्टींनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांना मदत आणि तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांना ताकद देण्याची शेट्टी यांची जरांगेंना विनंती. शिराळ्यातील बंडखोरी रोखण्यात भाजपला यश. बंडखोरी करणारे सम्राट महाडिक उमेदवारी अर्ज मागे घेणार. शिराळ्यात आता भाजपचे सत्यजित देशमुख आणि शरद पवार पक्षाचे मानसिंगराव नाईक यांच्यात लढत. भाजपच्या माजी खासदार हिना गावित निवडणूक लढवण्यावर ठाम. अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून गावित अपक्ष लढणार. शिवसेना कार्यकर्ते काँग्रेसचं काम करत असल्याचा हिना गावित यांचा आरोप. वर्ध्याच्या आर्वी विधानसभेत भाजपमध्ये बंड करणारे दादाराव केचे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार. केचे यांची पत्रकार परिषदेत घोषणा.
श्रीगोंदा विधानसभेत विक्रमसिंग पाचपुतेंना उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप उमेदवार प्रतिभा पाचपुते आग्रही. उमेदवार न बदलल्यास स्वतःची उमेदवारी मागे घेण्याची प्रतिभा पाचपुतेंची भूमिका. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला नवी मुंबईत खिंडार. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचा भाजपात प्रवेश. प्रहारचे जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे यांची पक्षातून हकालपट्टी. पक्षाच्या ध्येय धोरणांची पायमल्ली केल्याच्या आरोपावरून कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांची कारवाई. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या झिशान हुसेन यांची बंडखोरी. प्रहारकडून उमेदवारी घेत पक्षाला दिलं आव्हान. गेली 10 वर्षे युती असूनही सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत काम करणार नाही. विदर्भातील आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका. सोलापूरच्या करमाळामध्ये शरद पवार पक्षाचे उमेदवार नारायण पाटील यांची विराट सभा. आमदार रोहित पवार, खासदार मोहिते पाटील यांची उपस्थिती. अकोला पूर्व मतदारसंघातील वंचितचे उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने यांचा जोरदार प्रचार. मतदारसंघातील घुसरवाडी, म्हातोडी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये काढल्या प्रचार यात्रा. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रथमच बारामतीत पवारांचे 2 पाडवे. गोविंदबागेत शरद पवारांचा तर काटेवाडीत अजित पवारांचा पाडवा. अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी आणली सोन्याची मिठाई. अजित पवारांसाठी ही खास मिठाई बनवण्यात आल्याची माहिती. दिवाळी पाडव्यानिमित्त विठुरायाला सोन्याची पगडी आणि सोन्याचं धोतर, तर रुक्मिणी मातेला नखशिंगात हिऱ्याच्या दागिन्यात सजवलं. विठ्ठल रुक्मिणीचं सुवर्णरूप पाहण्यासाठी देशभरातून हजारो भाविकांची गर्दी. पत्नी मिताली आणि मुलगा कियानसह अमित ठाकरेंनी साजरा केला पाडव्याचा सण. पत्नी मितालीकडून अमित ठाकरेंचा औक्षण. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी. राज ठाकरेंना कुटुंबासह त्यांनी घेतला आतषबाजीचा आनंद. दीपोत्सवात मनसेनं लावलेल्या कंदिलावर पक्षाचं चिन्ह आणि नाव. याबाबत ठाकरे गटानं आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर मनसेनं दीपोत्सवातील कंदील हटवले. पाडव्याचा मुहूर्त साधून नांदगाव मनमाडचे महायुतीचे उमेदवार सुहास कांदेंनी घेतल्या नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी. कांदेंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळीनिमित्त नांदेडमध्ये प्रतिकात्मक हल्लाबोल मिरवणूक. लहान थोरांसह सगळेच मिरवणुकीत मोठ्या उत्साहात सहभागी. शहापूरच्या ग्रामीण भागात दिवाळीचा उत्साह. जनावरांना सजून आणि फुलांचे हार घालून फटाक्यांची आतषबाजी करून गोधन पूजन. गोवर्धन पूजेनिमित्त वाशिमच्या कारंजातील उंबरडा बाजारात गोमातेची मिरवणूक. गावातून गोमातेची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा. भंडाऱ्यातील पिंपरी पुनर्वसन गावात पारंपरिक पद्धतीनं बळीराजा दिन साजरा. बळीराजाच्या प्रतिकृतीची पूजा करून ग्रामस्थांनी वाजत गाजत काढली मिरवणूक. दिवाळीत भारतात 24,000 कोटी रुपयांचं सोनं विकलं गेलं. यंदा तरुण पिढीची लॅपटॉप, मोबाईल न घेता सोन्यामध्ये पैसे गुंतवणुकीला पसंती. दिवाळीच्या दिवसात मुंबईतील हवेचा दर्जा खालावला. मुंबईतील विमानतळ परिसरात वगळता सर्व भागात धुलीकणांचं वाढतं साम्राज्य. बेस्ट कामगार सेनेसह बेस्ट वर्कर्स युनियनकडून कर्मचाऱ्यांच्या बोनसची मागणी. बेस्ट कर्मचाऱ्यांना महानगरपालिका कर्मचाऱ्यांपेक्षा कमी बोनस नको. सरचिटणीस शशांक राव यांचं मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र. भाऊबीज असल्यानं मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरचा रविवारचा मेगा ब्लॉक रद्द. मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा. दिवाळी आणि छटपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे 8 विशेष गाड्या चालवणार. मुंबई ते छपरा दरम्यान 6 आणि पनवेल ते नांदेड दरम्यान 2 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा. कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगामातील वेळापत्रक लागू. आता कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या सुसाट धावणार.
बीडच्या परळीत करुणा शर्मांसह 7 जणांचे उमेदवारी अर्ज रद्दच. निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय कायम ठेवत औरंगाबाद खंडपीठानं 7ही जणांची याचिका फेटाळली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून परत आणण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू. ऊसतोड कामगार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी 21 नोव्हेंबरनंतर साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करावा. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची राज्याच्या साखर आयुक्तांकडे मागणी. यवतमाळमध्ये शेतकरी वारकरी संघटनेचं आंदोलन. कापूस सोयाबीन पिकाची हमीभावानुसार खरेदी करण्यात यावी. जिल्ह्यात कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी. नाशिक मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. पिंपळगाव टोल नाक्याचं ढिसाळ नियोजन आणि काँक्रिटीकरणाच्या कामाचा प्रवाशांना फटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.